तर रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या घरी गणपती बसतो दरवर्षीप्रमाणे. तर आता भाऊ आलेत माझे, तर जाणार आहे आम्ही गणपती बघायला सिटीमध्ये. बहुतेक वडगावमध्येच बघणार आहे. वडगावमध्ये लय महाग मूर्त्या देतात, 3-1 हजारापर्यंत असते, 2 फुटापर्यंत असते. तर बघूया आता कशी मूर्ती आहे, काय आहे ते दाखवतो तुम्हाला. आणि डेकोरेशन पण करणार आहे आज रात्रीपासून सुरू, तर त्याचे बी ब्लॉग येतील. तर बघूया, चला जायचं का? हे मोबाईल आहे, जायचं मोबाईल माझा. असं आहे आमचा खास आकर्षक चड्डी मॅन. ट्रिपशी जाणार आहे, बघू कसं काय होतंय. गर्दी नाही लागायची. पाऊस पडेल की नाही माहिती नाही. पडणार आहे पाऊस. मस्त पोहोचलोय आम्ही, गाडी लावली. आता लय ट्रॅफिक लागले म्हणून अलीकडेच गाडी लावली. आता इकडनं लय गर्दी गणपतीमध्ये असंच असते. त्याला दाखवतो मूर्ती आता. छान आहे, 2 फुटाची. बुक झाली मग कशाला बघायची, त्यांच्याकडे नाव भेटणार ना. बघू अजून आता. मंडळी आम्ही इथं मूर्त्या बघितल्या, भारी भारी मूर्त्या घेतलंय, पण रेट लय तगडे आहेत. 4-4 आणि 5-5 हजार सांगतात. एवढे बी रेट नाही, म्हणजे 2 फुटाच्या मूर्तीला एवढे बी रेट नको आहेत आम्हाला. ऑलमोस्ट बुक झाले. आणि सगळे बुक आहेत. जेवढे मूर्त्या चांगल्या वाटतात ना, तेवढे सगळ्या माणसांनी बुक केलेले. कारण लेट झालाय ना, 2-3 दिवसावर गणपती आला, माणसं सोडणार आहेत का? चांगल्या मूर्त्या बुक आहेत. तर बघायच्या आम्हाला पूर्ण नाही का, अशी सजलेली मूर्ती बघायची आहे, पूर्ण फेटायची वगैरे. पैसे जाऊ दे, पण मूर्ती चांगली भेटली पाहिजे. तर आम्ही आता चाललोय सिटीमध्ये. बघू सिटीमध्ये कुठं काय कशी भेटता येईल तसं बघूयात. चला दाखवतो तुम्हाला पुढे सिटीत जाऊन काय काय होतं ते. तर आम्ही पोहोचलोय आता शनिवार वाड्यावरती. इथं बघू जेवढे स्टॉल आहेत तेवढे सगळे झाडे मारायचे आणि चांगले गणपती बघायचे. तर बघूयात काय भेटली, कशी भेटली मूर्ती. घेणार तर इथनंच घेणार आहे आता. हे घेऊनच जायची का मूर्ती? आज मूर्ती घेऊन जायची आणि झाकून ठेवायची असा प्लॅन चालू आहे. चला दाखवतो मूर्त्या, छान छान मूर्त्या दिसतात. मस्त मस्त मूर्त्या आहेत. खायला पडत याला लालबाग मला सांग. आता आम्ही मागच्या पहिल्या स्टॉलवरती गेलो होतो. लालबागचा राजा होता तिथं. आता मोठा भाऊ आमचा आहे मुंबईचा, आणि तो माणूस म्हणतोय की लालबागचा राजा आहे. ए तो मूर्ती कोणती सांगत होता? लालबागच्या राजाची मूर्ती मला सांगतो, बोलते लालबागचा राजा आहे. अरे काय सांगू बाबा, आमच्या तिकडे आयुष्य गेलं. पलीकडच्या बाजूला चालले आता. मला एक लालबागच्या राजाची मूर्ती आवडली आहे, 2 फुटामध्ये. ही मूर्ती ही मागची होती. बघूया आता काय सांगता येते रेट. आम्ही ह्याच्या म्हणण्यावरती घेतोय लालबागच्या राजाची. त्याचं म्हणणं आहे लालबागच घ्यायचं आहे यावेळेस. मंडळी काय आम्हाला काही इथं गणपती आवडले नाही, आहेत छान, पण प्राईस लय जास्त सांगितलं. तर आम्ही चाललोय आता के मार्केटला गणपती बघायला. तर बघू. तुला ती आवडली होती ना? मला आवडलेली मूर्ती, पण ते लयच काहीतरी लय कॉस्टली बोलतो. प्राईस कमी करत नाही येत. आणि म्हणजे नॉर्मल तरी थोडंफार आमचं बी ऐकलं पाहिजे, पण नाही ऐकून घेतलं. डायरेक्ट 6,500 म्हणलं, तेवढेच म्हणलं शेवटपर्यंत. मग मूर्ती छान होती. चला दाखवतो के मार्केटला काय भेटतंय की नाही भेटते. जे आम्हाला आवडेल ना मूर्ती, ती मूर्ती तुम्हाला दाखवेल. चला बाय. तर आम्ही पोहोचलो आता के मार्केटमध्ये. बघू इथं आवडती की नाही मूर्ती. आवडन मला तर वाटतंय, कारण का इथे छान मूर्त्या असतात. 3 वर्ष झालं इथनंच घेतोय. बघूया आता काय भेटली, कशी भेटली. बऱ्याच मूर्त्या आहेत तिथं. चला दाखवतो तुम्हाला, भेटली छान मूर्ती तर सिनेमॅटिकमध्ये दाखवतो थोडा. के मार्केटला आलोय. मूर्ती बी काय वाचला का भाऊ तू? हां कोण आहे मूर्ती? मूर्ती आवडली हो. तर मंडळी आपली इथं मूर्ती फायनल झालेली आहे. या स्टॉलला लय शोधली, तर बघूया. खूप शोधल्याच्या नंतर एक भेटलेली आहे. काय म्हटला? खूप शोधल्याच्या नंतर भेटलेली आहे, आणि ती पण आमच्या मनासारखी आम्हाला मूर्ती भेटलेली आहे. तुम्हाला दाखवतो, या इकडे. सर एक मिनिट, हे बघू शकता तुम्ही. ही मूर्ती आपली घरात बघा, खूप शोधलं तुम्ही, तर बघितलंच असेल ब्लॉगवर. आपण पार पुन्हा स्टेशनपासून तर पुन्हा आपलं स्वारगेट बिरगेट पूर्ण फिरून आलेलो आहे आपण.
मूर्ती डन करून निघालो होतो तर हा भाई कुत्र्यांसोबत खेळतोय हो. इथं बघा इथपर्यंत गेलोय कुत्रा पार तोंडापर्यंत गेलंय. काय माणूस आहे. हे बघा, हे कुत्र होतं ते. अजून एक पुढे त्याचे कुत्रे बोलव ते तिकडे. बोलव कुत्रे बोलव ते आले. स्वान बोलव स्वान त्याला बोलव त्याला बोलव. या कुत्र्यांसोबत खेळतोय हा माणूस. खास खास आकर्षक आहे हा आमचा. चला दाखवतो आता घरी जाणार आहे. ब्लॉग आता इथंच एंड करूया आपल्या फेसनी. तर मग मनासारखी मूर्ती भेटली. आता बघू उद्या सगळेजण येणार आहेत घरातली, त्याचा वेगळा ब्लॉग पडेल. बघूया मनासारखी तर मूर्ती भेटली, जशी पाहिजे तशी भेटली. फेसिंगनी पण छान वाटलं. खूप फिरलो आम्ही. शनिवारवाड्यावर तर वैताग आला होता फिरून फिरून. एवढं स्टॉल फिरलोय ना की मनासारखी मूर्तीच भेटत नव्हती आम्हाला. दिसत तर होत्या छान छान मूर्त्या, पण रेट 7,000 6,000 असे रेट सांगत होते. पण काय मूर्ती बघायची की नाही इथंच विचार बदलत होता. तुम्ही बघत असाल आता 12 वाजलेत. आम्ही 8 वाजता निघालेलो. 12 वाजलेत आता रात्रीचे आणि मूर्त्या बघता. तर मग चला हा ब्लॉग इथंच एंड करूयात. तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघायला भेटेल. आमच्या फॅमिली आमच्या घरातले सगळे बघायला भेटतील तुम्हाला. आम्ही गणपती कुठं बसवतो काय बसवतो सगळं दाखवतो. आणि ह्याचा डेकोरेशनचा ब्लॉग हा वेगळा टाकेल मी छोटासा, तो पण बघा नक्की. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला बाय बाय.